आणि आता बातमी आहे देशाच्या आणखीन एका रिअल हिरोची। भारताच्या रणनीतीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठ्या विजयाची ही बातमी। भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटका होणार आहे आणि आज अभिनंदन पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परतणार आहेत। तर आज वाघा बॉर्डरवरती अभिनंदन यांचं स्वागत होणार आहे। संपूर्ण देश अभिनंदन यांच्या स्वागतासाठी तयार आहे। लष्करासोबतच प्रत्येक भारतीयामध्ये उत्सुकता अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठीची। तर भारताच्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीचं हे सर्वात मोठं यश म्हणावं लागेल। एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवरती वाढवलेला दबाव असेल, त्याचबरोबर जिनिव्हा करार असेल आणि भारताची आक्रमक भूमिका असेल, या सर्वांची परिणिती म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय पाकिस्तानात दाखल झालेला आपला पायलट अभिनंदन जो आहे तो आज पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परतणार आहे। त्यामुळे निश्चितच एक मोठा आनंद संपूर्ण भारतीयांमध्ये। अभिनंदन सर हैं, वो हमारे गांव के पास से जो पहला हमारा जो पाकिस्तान से जो पहला बॉर्डर खुला हुआ है इससे आ रहे हैं। हमें बहुत खुशी है। वो हमारे हीरो हैं, अपनी जान मान की परवाह ना करते हुए पाकिस्तान में गए और वहाँ अटैक करके फिर वापस आ रहे हैं। बहुत खुशी है सर हमें। हम सुबह 4:30 बजे उनका वेट कर रहे हैं। हमें उनको अगर मौका मिला तो उससे मिलेंगे सर। उन्होंने हमारा देश का नाम ऊँचा किया है। चाहे रात के 12 बज जाए हम यहाँ खड़े रहे उनके लिए खड़े रहेंगे, रात भर खड़े रहेंगे। वो हमारा हीरो है। सुबह सर 7 बजे से हम आए हुए हैं। हम लोकल रहते हैं, हम अपने देश के फौजी को लेने आए हुए हैं। यहाँ रोज हीरो आते हैं लेकिन हमारा हीरो वो है। अपने कल्चर के हिसाब से हम ढोल ढूल बजा के भंगड़ा भुंगड़ा डाल के उनको लेके जाएंगे। तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार आहेत। वाघा बॉर्डरवरून परतणाऱ्या अभिनंदनचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने इथे गर्दी होऊ लागली आणि याच पार्श्वभूमीवर इथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील तैनात ठेवण्यात आली। तर या सुरक्षेचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। बघूयात। भारत आणि पाकिस्तान सीमेवरती सध्या ज्या पद्धतीनं उत्साहाचं वातावरण, त्या उत्साहाच्या वातावरणात अभिनंदन वर्तमान इथे राहणार आहे वीर कमांडर। त्यासाठी मोठ्या संख्येनं सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आली आहे। पंजाब पोलीस आहे, बीएसएफचे जवान आहेत, लिंबलष्करी दलाचे जवान आहेत। इथे खास करून जी माहिती मिळते की इथे कॅप्टन अमरिंदर सिंग जे पंजाबचे मुख्यमंत्री ते देखील येणार आहेत। त्यासाठी सुरक्षा व्यवस्था आहे आणि सोबतच जर बघितलं आपण तर हे भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे। या सीमेवरून विंग कमांडर अभिनंदन वर्तमान येणार आहे, त्यामुळे मोठी सुरक्षा व्यवस्था आहे। समोर जर बघितलं आपण तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आनंद ओसंडून वाहत आहे। या आनंदामध्ये सगळे लोक सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आता हळूहळू या भागामध्ये या परिसरातील युवक नागरिक पोहोचत आहे। त्यांच्या सुरक्षेसाठी आता युद्ध स्तरावर काम सुरू झालं आहे। आपल्याला समोर बघत असेल तर आपल्याला हा लाहोरचा भारत पाकिस्तान सीमा आहे आणि या सगळ्या याच्यावरती जर बघितलं आपण या आनंदाच्या वातावरणामध्ये सगळे लोक इथे ज्या पद्धतीनं सहभागी झालेले आहे आणि यामध्ये असं म्हणता येईल की या भारत पाक सीमेवरती आनंदाचं वातावरण आहे। पोलीस देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। भारत पाक सीमेवरून व्हिडिओ जर्नलिस्ट नसीब सिंगसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। तर आपला वीर योद्धा, वीर जवान, खरा हिरो अभिनंदन आज पुन्हा मायदेशी परत येणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट आपल्या हाती लागलेली आहे। अभिनंदन भारतात दुपारी 12 पर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एक महत्त्वाची अपडेट अभिनंदन यांच्या मायदेशी परतण्यासंदर्भात आपण पाहतोय। अभिनंदन आज दुपारी 12 पर्यंत मायदेशी परतणार आहेत। या क्षणाची एक मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अभिनंदन दुपारी 12 पर्यंत भारतात येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून ही महत्त्वाची अपडेट आपल्या हाती लागली आहे। आज दुपारी 12 पर्यंत संपूर्ण देश ज्या वीर योद्ध्याची वाट पाहतोय पुन्हा एकदा मायदेशी त्यांचं स्वागत करण्यासाठी ते अभिनंदन आज 12 पर्यंत मायदेशी परतणार आहेत। परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। संपूर्ण देश उत्सुक आहे अभिनंदन यांच्या स्वागतासाठी। तितकाच एकच जल्लोष या ठिकाणी वाघा बॉर्डरवर देखील बघायला मिळतोय। लष्करासोबतच सर्वसामान्य भारतीय नागरिक देखील जल्लोषामध्ये अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी त्यांनी वाघा बॉर्डरवरती मोठी गर्दी केली आहे। तर परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट आपल्याला दिलेली आहे आणि ती म्हणजे दुपारी 12 पर्यंत अभिनंदन मायदेशी परतणार आहेत। तर आज दुपारी 12 पर्यंत अभिनंदन भारतात परत येतील, त्यामुळे निश्चितच ही एक सुखवार्ता म्हणावी लागेल। गेल्या 2 दिवसांपासून अभिनंदन यांची संपूर्ण देश वाट पाहतोय आणि हा वीर योद्धा आज 12 वाजता आपल्या मायदेशी परतणार आहे। आपण थेट जाणार आहोत नाशिकला। आपल्या भारत भूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानाला या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यासाठी आपण थेट नाशिकला जातोय।
नाशिकवरून ही थेट दृश्य आपण पाहतोय। शहीद जवान निनाद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी एकच जनसागर नाशिकमध्ये लोटल्याचं बघायला मिळतंय। बडगाम हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद पायलट निनाद यांच्या पार्थिवावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार होत आहेत, तर त्यांचं पार्थिव या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले। काहीच वेळात शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।